हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, पुंडलिक वरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय, सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय, सद्गुरु सच्चिदानंद रामदास भगवान की जय, सब साधु संतन की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, गोपाल कृष्ण भगवान की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वादि साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं, पूर्णब्रह्मपरानन्दं ईशमानन्दिवल्लभं, श्रीपादनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं, श्रीकोटिक्षेत्रनिवासनम् वेदान्तविदां सद्गुरुनाथांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांच्या चरणांचा आश्रय करून परमादरणीय गुरुवर्य उपदेवांच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन आपला जो उपक्रम आहे अमृतानुभव श्री गुरुस्तवन, आता उपाय वनवसंतु जो आज्ञेचा आहे वतंतु, अमृतची परिमूर्तू कारुण्याचा, अविद्येचे आडवी गुंजित जीवपणाचे भवे, दया चैतन्याचे धावे कारुण्य जोगी। एक थोडस पुढे सरकतोय, आपण जे चिंतन केलं, अमृतची परिमूर्तू कारुण्याचा, श्री गुरूंचं स्वरूप अमूर्त स्वरूप आणि मूर्त रूप, मूर्त रूप हे नाशिवंत आहे, मग ते कोणाचंही असू दे, आणि अमूर्त स्वरूप हे शाश्वत आहे, अविनाशी आहे, आणि जे शाश्वत आहे अविनाशी आहे ते श्री गुरूंचं स्वरूप आहे, ते परमात्म्याचं स्वरूप आहे, आणि ते माझं स्वरूप आहे। परमात्मा मी, श्री गुरु बाबा अजून चतुसूत्रे सांगायचे, देव नाम ज्ञान आणि तुम्ही। नामाचा लक्षार्थ केला तरी तेच आहे, देवाचा लक्षार्थ केला ईश्वर स्वरूप तरी तेच आहे, ज्ञानाचा लक्षार्थ केला तरी तेच आहे, आणि जीवाचा लक्षार्थ केला, जीव म्हणजे आपण, तरी सुद्धा तेच आहे। त्याच्या फक्त वाच्यार्थामध्ये वेगवेगळे आहे। उपाधीचा विचार केला तर देव वेगळा आहे, जीव वेगळा आहे, नाम वेगळा आहे आणि ज्ञान वेगळं आहे।
असा उपाधीचा विचार केला, वाच्यार्थाचा विचार केला तर ते वेगवेगळे आहे. पण अधिष्ठानाचा विचार केला, उपाधी बाद केली आणि उपाधी रहित असणार जे तत्व आहे ते अमूर्त आहे, ते सर्व काळांमध्ये आहे, सर्वत्र आहे हे लक्षात घ्यायचं किंवा इथे हा भाव दूर करणं, बाकी सगळ्यांचा अभाव करणं. जगताचा दिसलेल्या वस्तूचा तर अभाव करायचाच आहे, आहेच तो अभाव. ज्याला ज्ञान ज्ञान म्हणतो त्याचा सुद्धा अभाव होणार आहे, त्याचा सुद्धा भाव राहणार नाही, कारण ज्ञानाच्या सापेक्ष आलेली ती वस्तू आहे. ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा काही गोव्या आलेले आहेत. अज्ञान ज्ञानी नेले आपण वस्तू देऊनी गेले, जाणणे विन जे उरले ते जाणिजे. किंवा अज्ञान ज्ञानी नेलिया, ज्ञाने कीर्ती मुखत्व केलिया, जैसा बनी काष्ट जाळूनिया स्वयं जळे. किंवा तेने नेनने नेले, तैसे नेनने गेले, तेने जाणणे नेले, निष्क्रिय जे उरले चिन्मात्रची. किंवा सोहम तेही अस्तवले, सांगतेची सांगणे झाले, दृष्टत्वेशी गेले दृश्यजी. अशा अमृतानुभवातल्या ओव्या आहेत ह्या ज्ञानेश्वरीतला अमृतानुभव. तिचे सापेक्ष भावाने जे जे आलेलं आहे ते जाणार आहे, आणि जी निरपेक्ष वस्तू आहे किंवा सत म्हणून आली श्रुती, असताची व्यावृत्ती, सत म्हणून आली श्रुती, असताची व्यावृत्ती करण्यासाठी सत म्हणावं लागलं. जळाची व्यावृत्ती करण्याकरिता चित म्हणावं लागलं, आणि दुःखाची व्यावृत्ती करण्याकरिता आनंद म्हणावं लागलं. सच्चिदानंद पद सुद्धा सापेक्षतेने आलेला आहे, लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, पण ते प्राप्त झालं पाहिजे. तिथपर्यंत आयुष्याची या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, आणि सच्चिदानंद पदवी घेतल्यानंतर पुन्हा जे सच्चिदानंद स्वरूप आहे ती भूमिका आहे. म्हणजे पहिल्यांदा मला जे आता वाटतंय मी देह आहे ते पहिले बाद करणं, आणि मी देह आहे हे बाद करण्यासाठी मी ब्रह्म आहे ही भूमिका करणार. अहम देहास्मी जाता जात नाही म्हणून साधू संतांनी युक्ती केली. महावाक्याचे मी नावे, गुरुकृपेचे मी धावे, माता हात ठेविला नव्हे थापडिला जैसा. काय युक्ती केली आम्हाला, महावाक्याचा उपदेश केला, आणि महावाक्याच्या उपदेशामध्ये काय सांगितलं, तत्वं तसी ऐमात्मा ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी प्रज्ञानम ब्रह्म. आपला प्रभू नवले हरिपाठात सांगतात, एक हरी आत्मा जीव शिव सम. नाथावा सांगतात, एकाकार झाले जीव शिव दोन्ही. जीव हा शिवापासून वेगळा नाही, जीव ब्रह्म ऐक्य. हे ज्या वाक्यामध्ये ज्या शब्दामध्ये सांगितलं जातं त्याला महावाक्य असं म्हटलं जातं, आणि ज्या शब्दांनी ज्या वाक्याने भगवंताचं स्वरूपाचं वर्णन केलं जातं त्याला अवांतर वाक्य म्हटलं जातं. ज्या वाक्यामध्ये ज्या शब्दामध्ये जीव ब्रह्माचं ऐक्य सांगितलं जातं त्याला नाम असं म्हणतात. ज्या वाक्यामध्ये ज्या शब्दामध्ये भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन केलं जातं त्याला मंत्र असं म्हटलं जातं. मंत्र आणि नाम, महावाक्य आणि अवांतर वाक्य याच्यातला फरक आपल्याला ज्ञात असला पाहिजे. भाषा कोणतीही असो, भाषेचा प्रतिबंध नाही महावाक्याला. कोणत्याही भाषेमध्ये महावाक्य आहे. ज्या बोलण्यामध्ये ज्या वाक्यामध्ये ज्या शब्दामध्ये, मग ते संस्कृत असू देत, मराठी असू देत, हिंदी असू देत किंवा अन्य भाषा असू देत, ज्याच्यातून अर्थ महावाक्य अर्थाशी मतलब आहे. अर्थाचं महावाक्य शब्दाचं वाक्याचं नाही. त्याला वाक्य जरी म्हटलं तरी अर्थ त्याच्यातून ध्वनित झाला पाहिजे, अर्थाचं प्रतिपादन झालं पाहिजे. जीव ब्रह्म ऐक्य ते नाव आहे, ते त्याला महावाक्य म्हणावं, त्याला नाम म्हणावं. आणि
भगवंताचं स्वरूप कसं आहे हेच ज्याच्या सांगितलं जातं ते अवांतर वाक्य आहे. अवांतर वाक्याने काय होतं, भगवंताचं स्वरूप कळतं आणि स्वरूप कळाल्याने परोक्ष भक्ती होते, परोक्ष ज्ञान होतं अवांतर वाक्याने. आणि महावाक्याने अपरोक्ष ज्ञान होतं. म्हणून जे मंत्र आहे चित्त मंत्र आहे साधू संतांनी आपल्याला सांगितलं, रामकृष्ण हरी उच्चार, नंतर अशी तप किंवा पापाचे कळप पळती पुढे सांगितलेलं काय होतं त्यांनी की परोक्ष ज्ञान होतं कसं आहे आणि त्याचे परिणामही सांगितले. पण त्याच्यामध्ये असं प्रतिपादन होत नाही की ते तू आहेस, ते तुझं स्वरूप आहे आणि त्याचं जे स्वरूप आहे तेच तुझं स्वरूप आहे आणि दोन्ही एक आहे हे सांगितलं जात नाही. म्हणून तो मंत्र ते अवांतर ठरतं आणि हे महावाक्य ठरतं आणि हे जीव ब्रह्माचं ऐक्य ठरतं. अपरोक्ष ज्ञानाला कारणीभूत, अपरोक्ष ज्ञानाला महावाक्य कारणीभूत आहे. अपरोक्ष ज्ञानाला प्रबोध कारणीभूत आहे. अपरोक्ष ज्ञानाला अजून आपण काय म्हणू, जो आपला प्रबोधाचं दिलेलं नाम आहे ते कारणीभूत ठरतं आणि परोक्ष ज्ञानाला मंत्र कारणीभूत ठरतं. मग नाम आणि मंत्र, महावाक्य आणि अवांतर वाक्य या गोष्टी आपल्याला लक्षात, कारण ते वाचल्या लक्षात येते त्याच्यात काय सांगितलंय आणि मग आपला आपण निर्णय करू शकतो हे महावाक्य आहे का अवांतर वाक्य आहे. आणि आम्हाला जे दिलेलं आहे श्री गुरुनी, नाही का, श्री गुरूंचं लक्षण आपण थोडंसं पाहिलं. श्री गुरु हे लक्षणाचे आहे. अमूर्त स्वरूप पाहताना लक्षणाने श्री गुरु सिद्ध होतात, उपाधीने सिद्ध होत नाही. उपाधीचे रंग वेगवेगळे असू शकतात, उपाधी चमकणारी आहे, उपाधी दिसण्यातली आहे, उपाधी उत्पत्तीवान आहे आणि उपाधी नाशवान आहे. उपाधीला स्थिती म्हटले पण स्थिती नाही, स्थिती म्हणायचे कोणती कधीच कोणत्याच काळात ती स्थित नाही, वाहणारी आहे. उपाधीचं हे लक्षण आहे. मग ती कोणाचीही उपाधी असू दे, छोटी असू दे नाही तर मोठी असू दे, व्यष्टी असू दे नाही तर समष्टी असू दे, काही त्यांनी फरक पडत नाही. समष्टीची उपाधी सुद्धा नाश पावणार आहे. भले फार तिला कल्पाचा आयुष्य असेल आणि आम्हाला एका कल्पातलं 100 असेल, त्यांनी काय फरक पडत नाही. ते नाशवान आहे एवढं मात्र निश्चित. हो, स्वर्गीचे जरी असतील तरी आयुष्य जास्त आहे. दुसरं काळात विषय आला बरोबर, अधिकचं काय असू शकेल, आयुष्य अधिकचं असू शकेल, पण नाश आहे मात्र निश्चित. कोणाचीही उपाधी असू दे, कोणतीही उपाधी असू दे, हो, भले तिला चिरंजीवचं जरी वरदान मिळालं असेल तरी चिरंजीवीला सुद्धा आयुष्य आहे एक कल्पापर्यंत. हे 7 चिरंजीव आहेत, ते आयुष्य आहे एक कल्पापर्यंत चिरंजीव पदावर आहे. नंतर ते पुन्हा इकडे येणार आहे, पुन्हा तिकडे येणार आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन मोक्षाची भूमिका आहे. ती नामाने साधन, ती त्यांनी साधन लक्षात घेण्यासाठी. आणि मग साधनांचे प्रकार अनेक आहेत. आपला थोडासा विषय झाला त्याचा आज आपण हे करू आणि पुढच्या ओळी याला घेऊनच पुढच्या ओळीत आपण प्रवेश करणार आहोत. अविद्येचे आडवे मुंजित जीवपणाचे भवे, दया चैतन्याचे धावे, कारुण्य दुखी. हा लक्षण श्री गुरूचं लक्षण पाहताना आपल्या सर्वांना माहिती आहे. आपल्या ठिकाणी थोडं कुणीतरी मला सांगितलं तर बरोबर, बऱ्याच वेळा ऐकून झालंय. श्री गुरूंचं लक्षण का सांगावं, आपल्याही मुखातून आलं तर माझंही जरा दूर होतं. श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ दयाळू आणि कृपाळू, दयाळू ब्रह्मनिष्ठ असायला पाहिजे. परब्रह्माची ओळख असलेली पाहिजे. आता ब्रह्मनिष्ठ म्हणजे काय, तर कोणत्याही स्थितीमध्ये, कोणत्याही काळामध्ये, कशाला जरी पाहिलं, कुठे जरी असलं तरी सुद्धा आमचा प्रकृती पलीकडील भाऊ, जरी कल्पने विन लागशी पाहू, जरी मज माझी भूते जे मी सर्व म्हणून. हा जो आहे प्रकृतीच्या पलीकडे गेलेला भाव आहे. काही पाहू दे, ती वस्तू पाहतात, वस्तू व्यवहार वस्तूचा करता, पण लक्ष मात्र अधिष्ठानावर आहे. वस्तू मिथ्या आहे आणि मिथ्याचा व्यवहार होतो, सत्याचा व्यवहार होत नाही. सत्य वस्तू अव्यवहार्य आहे. सत्य वस्तू हलवता येत नाही, देवाणघेवाण करता येत नाही, इकडून तिकडून घेऊन जाता येत नाही. साधा आकाश, आता आम्ही जर म्हटलं बाबा इकडची हवा थोडी आम्हाला मुंबईला देता का, जरा खराब झाली, एक पोतं भरून द्या,
नेता येईल का मला मुंबईला हवा? नाही नेत्या. तिकडचं आकाश मी घेऊन जायचं म्हटलं थोडस देता का मला? हलवता येणार नाही, व्यापक वस्तू आहे ही, तर सापेक्ष व्यापकता आहे. आणि ते कसं आहे? सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूप गुण वर्ण जेथे. त्याचं पहा वर्णन कसं आहे. तो हारे श्री हरी पाहिला डोळे भरी. आणि त्याला पाहायची कसं? पाहता पाहणे दुरी सारण्या. पाहताही बाद केला आणि पाहणंही बाद केलं. फार सुंदर चिंतन आहे. हे पुढे प्रक्रिया आपण करू. मी आता मला लक्षात भूमिका आपल्या समोर ब्रह्मनिष्ठता. ब्रह्मनिष्ठते म्हणजे कोणत्याही काळामध्ये केव्हाही कोणी चमत्कार हा विषय नाही. बाबांना काही मंडळी रात्रीची सांगायला गेली, वडातून पाणी, वडाच्या त्या बुंद्यातून पाणी बाहेर यायला त्या म्हटलं बाबा आनंद होईल, चमत्कार आहे, चला जाऊ म्हणतील, आपण दर्शन घेऊ म्हणतील. बाबा होते, विज्ञान माहित होतं. ते का झालं? बाबा रात्रीच गेले रूट प्रेशर. हा ते बाबा म्हणजे आहे काय चमत्कार बघितलं नाही, दत्त प्रगट बघितलं नाही, दत्त प्रगट आहे पण आम्हाला दिसला काय करा. ते सांगितलं का ते पाणी बाहेर आलं? कारण पाणी खाली जास्त झालं आणि त्याला बाहेर पडायला जागा मिळेना. आणि ते मग त्यांनी काय केलं? सोपं ते ओलं होतं ते छेदलं त्याला आणि त्याच्यातून बाहेर पडलं. ते आपल्याला उलटी झाल्यानंतर फाटकन येतं ना बाहेर, तसं त्याची त्या पाण्याची उलटी झाली, त्याला ते मिळालं तिथून बाहेर यायला. त्यामुळे चमत्कार कसला? आणि त्याचं प्रेशर कमी झालं की ते पाणी बंद होईल. त्याला दत्ताचं प्रगटीकरण म्हणायचं का? प्रगट भगवंत प्रगट कधी आहे? आमच्याकडून प्रगट. आम्ही डोळे झाकले का तो प्रगट आहे? अंधार आमच्या डोळे झाकले नाहीये का? सूर्याचा प्रकाश नाहीये. आता आम्ही डोळे झाकले तर सूर्य कुठे? नाही सूर्य. घरात गेलो, अंधार केला, पडदे लावले, जाम केले सगळं, हा आता सूर्य नाही. हा सूर्य कसा नाही? तू अंधार केला, पडदे लावून, डोळे झाकून, का सूर्य नाही? तो प्रगट आहे. त्याचं कुठे काय का प्रगटण्याचं? काय प्रगटे तव तव न दिसे, लपे तव तव आभासे, प्रगटे ना लपालासे न खोमताजू. त्याच्या प्रगटण्यामध्ये याचं दिसणं बंद, या जगताचं दिसणं बंद, तो प्रगट झाला. प्रगटे तव तव न दिसे आणि लपे तव तव आभासे. आणि प्रगट ना लपना जीवाकडून. जीव म्हणतो हा प्रगट झाला आता माझ्या हृदयात. आणि जीव म्हणतो आता लपला हे त्याला कळतच नाही, तर तो नंतरचा भाग लपल्याची सगळी लक्षणं पुढे येतात. बालक म्हणतो सूर्य उगवला, हा सूर्य मावळला. सूर्य मावळला. सूर्य मावळतो कुठे? सूर्य उगवतो कुठे? तर सूर्य मावळत नाही का? उगवत नाही का? सूर्य मावळत नाही, उगवत नाही. त्याचं उगवणं तो स्थिर आहे. हे आपण ज्या गाडीत बसलोय पृथ्वीच्या, ते स्वतःभोवती फिरते, सूर्याभोवती फिरते. आणि आपली बाजू त्याच्या विरुद्ध बाजूला गेली की अंधार आला, आणि आपली बाजू सूर्याच्या बाजूला गेली की उजेड झाला. त्याला सूर्य उगवला म्हणतो, त्याला सूर्य अंधार पडला म्हणतो, मावळत. तो मावळत नाही, उगवत नाही. आपलं फिरणं आहे, आपण चक्रा मारतोय आणि आपण ज्याच्यात बसलोय ते बी चक्रा मारतोय. असं गोल 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 फिरणं आहे. आणि त्याच्यामुळे ती घोट आलेली आहे. त्याच्यामुळे सूर्य उगवतो आणि मावळतो असं वाटायला लागलेलं आहे आम्हाला. आमचं वाटणं आहे, आमची कल्पना आहे. त्यामुळे त्याचं प्रगटणं आणि त्याचं निम्न किंवा त्याचं लपणं नाही, तो त्याच्याकडून प्रगटेना लपाला असेल न खोमता. प्रगटणं आणि लपणं भगवंताकडून आहे, ते जीवाकडून आहे. आणि जीवाला जेव्हा ज्ञान होतं तेव्हा त्याच्या लक्षात येते आपली ब्रह्मनिष्ठता झाली श्री गुरुची. श्री गुरु ब्रह्मनिष्ठ आहे. काहीही सांगा, विज्ञान आहे. किती बी नाही म्हणजे दोन समुद्र आहेत, इकडं खरं पाणी, इकडं गोड पाणी. विज्ञान आहे. मायेचं करणं आहे, सगळी माया आहे. जेवढी मन पंचभूत, जेवढं मन दिसतंय, जेवढं मन अभावात्मक कळतंय, जेवढं मन जाणण्यात येते, सगळी माया. जे जाणणे स्वरूप आहे, जे कळणे स्वरूप आहे, जे पाहणे स्वरूप आहे, तो माझा भगवंत आहे. पण तो मायेच्या निमित्ताने प्रगट होतो. माया त्याला प्रगट करते. अवताराला सुद्धा मायाच आणते भगवंताला, आणि अवतार घालवते सुद्धा मायाच. मायाच नटवते आणि मायाच खाली बसवते. तिचं काम आहे. उपजणे आणि मी म्हणे, जे का साचचे जे म्हणे, तो जीव लोक मी म्हणे पाडू सुद्धा. अशीच आहे ना बोल. हा साचचे का जे मानले, तो जीव लोक मी म्हणे पाडू सुद्धा. हा काय दुरुस्त असेल करून माझे जीव लोक
हा. ती लोक नाही जीव लोक. जुळू किंवा तया संसार रोहन म्हणे असंही आहे काही ओळीच्या त्या ओळी आहेत त्या आलेल्या आहेत. ही मायेला ओळखता आला पाहिजे. महात्मे सांगायचे एक तर मायेला ओळख नाहीतर एक तर परमात्मा. माया ओळखली की राहत नाही, उरला तो अवघा हरी. आणि हरीला ओळखलं की माया राहत नाही. मायेला ओळखलं तरी माया राहत नाही आणि हरीला ओळखलं तरी माया राहत नाही. तुला कुठलं जमते ते बघ. याला जरी ओळखलंस तू तरी ते हे राहत नाही. आता सकाळ बाबा सांगितलं लय चिंतन आता आपलं पाठ व्हायला पाहिजे. अध्यस्त अधिष्ठान रूप असतं. तो वरचा भाव अजून वरचा भाव. आपल्याला दोन वेगळं करायचं आहे खाली. खरं तर हा विषय अध्यस्थाधिष्ठान भावातला. अध्यस्थाधिष्ठान त्याच्या बी पलीकडेच आहे. तोही बोलणं नाही. अध्यस्त नाहीच. अध्यस्थाचा अत्यंत अभाव नवे अत्यंत अभावाचा सुद्धा अध्यारोप केला आणि अपवादामध्ये अवाच्य अव्यवहार काहीच नाही. आणि काहीच नाही मग नाही का काय नाही आहे ना नाही म्हणून उपायी उपजतेची ना चळे ना ढळे सरे ना मळी आपुलेची बळे अंगविले जुही. काय सुंदर सुंदर मोठ्या शिकवल्या. त्याच्याविषयी काही तिथं काही भूमिकाच तयार होत नाही. अशी जी भूमिका आहे ती ब्रह्मनिष्ठता जिथे आहे ती सद्गुरूंचं पहिलं लक्षण आहे. अशी ब्रह्मनिष्ठता त्याच्या प्रकरणात तो भाव तयार ओळी गेली. बुद्धी विषयी आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपणा. तो भाव कधीच आटत नाही. ब्रह्मरूपतेचा मी आत्मा ब्रह्म आहे. नवे सगळं जगत ब्रह्म आहे. ब्रह्माशिवाय दुसरं काहीच नाहीच काही. आम्ही म्हणतो ब्रह्म आहे आणि बाकीचं मिथ्या आहे. ते म्हणतात मिथ्या सुद्धा नाही आणि जे आहे ते ब्रह्मच आहे. ब्रह्मनिष्ठता. रज्जूवर सर्प विवर्तवादातच उदाहरण घेऊ आपण. कारण आता ते बाकीच घेतलं अजातवादात ते काय येत उन्मळवया दोषे सायासचे कायसे काय बाळा बागुल देशे दवडावा लागे. गंधर्व दुर्ग काही पाळावे शशविषम काय मोडावे होवावे मग तोडावे कपुष्पकी तैसा संसारो अनविरा सात काय तो तैसा संसारो हा विरा साचची का साचोकारा तैसा साचोकार. एक उन्मळावया का दरारा काय होईल काय आहे तिथे उन्मळ काढून टाकण्यासाठी काहीच नाही ना या जगात. पण आपण विवर्तवादात म्हटलं तर रज्जूवरचा सर्प दोरीवरचा सर्प अतिशय सुंदर दृष्टांत दिसतोय आम्हाला. त्याच्यावरचा सर्प हाती घेतली या माळा पिटी सर्प भासाचा कांटाळा. तो माझ्या बोधा टवाळा माझी नागवेची त्याच्याच खालच्या ओव्यात मला तिथेच तिथेच आहे. 15 अध्याय खास स्वरूपी अहंता ठाऊ करोड संसार वाहू स्वरूपी अहंता ठाऊ वाया द्याऊ 15 अध्याय कशासाठी फक्त जगत मिथ्या. बस बाकी काय सुंदर जगत मिथ्याचा निश्चय करायचा तर 15 अध्याय पाठ करा म्हणजे समजून घ्या. येणारच आहे आता तिथं आपली गाडी थांबवलीच पाहिजे अशा ठिकाणी गाडी. खास 15 अध्याय आणि ब्रह्माचं सत्यत्व 9 अध्याय आणि संसाराचं मिथ्यत्व 15 अध्याय आणि हे सगळं समजून भक्ती अध्याय 12. मगाशी बोलतो 9 12 15 का बरं संगती लावली त्याच्यात सगळंच आहे. वास्तवात 9व्या मध्ये सगळं आलं पण तेवढं कारण एवढं नाही म्हणून परत 15 व्यवस्था केली परत 15 वाढलं. रज्जू ब्रह्मनिष्ठता साधूंची जी दृष्टी आहे त्यांच्या दृष्टीने नाहीच काही आपलं ब्रह्मनिष्ठतेवर चिंतन चाललं. रज्जू आम्हाला दिसली नाही का दोरी आहे दोरी पण दिसलं काय आम्हाला रज्जू आहे रज्जू दिसलं काय सर्प. दुरुस्त करून मला सांगायला चुकलं तर बोलण्याच्या ओघामध्ये वेगामध्ये तिकडचा शब्द तिकडचा शब्द इकडं हे काय रज्जू सांगतायत का सर्प सांगतायत का दोरी सांगतायत काय कळेल आम्हाला बोलत चला तुम्ही काय हरकत नाही. दोरीवरती सर्प दिसला आम्हाला. आगाजे झालेची नाही जे झालं नाही त्याची वार्ता पुस्तिका त्याचीच वार्ता आहे. बघा प्रवचन कशाचं ते झालंच नाही त्याचीच वार्ता आहे ना काय करावं. हे तर काय झाले का तेव्हा प्रवचन तर काय झालेलं आहे का तेव्हा आणि प्रवचनात सांगतो ते तरी झालेलं आहे का तेव्हा आणि जे झालेलं आहे जे आहे त्याच्याविषयी काही सांगता येईल का बोलता येईल का नाही त्याचाच खेळ मांडलाय ना काय करावं. तसं निषेधमुखाने सगळं चिंतन चालू आहे त्याच्याबद्दल काही बोलता येत नाही. विधिमुखाने बोलणंच थांबलं संपलं. बोलण्यासाठी शब्द लागतो वाणी लागते आणि शब्द आहे आकाशाचा आणि आकाश आहे मायेचं आणि माया नसली
नसलेले मायेचं, नसलेलं आकाश, नसलेल्या आकाशाचा, नसलेला शब्द आणि नसलेल्याची वाणी, माझीची संत वाजेची संतती. कशी संतती झाली? तो दिवशी शिवला नाही वाद गर्भिणी झाली पाही, 5 गोरी व्याली तीही, 80 नवल पाहता ती पाहतेचं नवल कसं हो, न पडता भादाराची दृष्टी सकळ व्याली सृष्टी. पुढे एका जनार्दनी या गोष्टी विचारा कीर्तन खायला विचारा श्री गुरुला आपल्या विचाराला काय हे नाही म्हणतात, हे काय सांगा आम्हाला, काय तिचं वर्णन, काय तिचं कौतुक, मायाचं कौतुक आहे, नसलेल्याचं कौतुक, असलेल्याचं कौतुक कसं करता येईल आपल्याला? नसलेल्याचं सगळं कौतुक आहे. हो, ती मूळची कर्णकुमारी, तिचा बाप ब्रह्मचारी. बरं असे नका, ब्रह्मचारीची मुलगी अशी नका, तो जन्माला तो जन्माला ती याची उदरी ऐशे न मला पाहता परी तिचं नवल आहे. तिचा मुळात ब्रह्मचारी, ब्रह्मचारीची पोरगी, असे नका तिच्या पोटी ती ह्याचा जन्म झाला. पहा खेळ कसा. आणि या बोला कोणी काय खोटं नाही म्हणत. कोणी ना या बोलायला खोटं कोण नाही. अगदी तिच्याच चाला चाला तरी कैवल्य सुख तुम्हाला. हो, कैवल्य सुख हवं असेल तर तिच्या म्हणण्याप्रमाणे चाला. आणि कैवल्य कोणाचं? तिचंच आहे. मोक्ष कोणाचं? तिचाच आहे. मग तिच्या चालण्याने चाललं तर, तिच्या बोलाने बोललं तरच आहे. ब्रह्मनिष्ठ प्राप्त चिंतन झालं. मध्ये पॉइंट आपल्याला लक्षात आला पाहिजे. दोरीवरती सर्प आम्हाला दिसला. दिसण्यासाठी काय आहे? दिसण्यासाठी घोटाळा लागतोय. असं दिसत नाही, दिसण्यासाठी घोटाळा आहे. आणि घोटाळ्यात होतं का आम्ही म्हणून आम्हाला दिसतंय. गोष्ट लक्षात आली पाहिजे. आम्हाला दिसले, हे सगळं दिसलंय ना घोटाळ्यामुळे. काय दिसण्यासाठी प्रकाश बी नसावा आणि अंधार बी नसावा. प्रकाश आणि अंधार याच्या मधली भूमिका लागते दिसण्यासाठी, जगत दिसण्यासाठी. अंधारातही दिसत नाही. अंधारात कसं दिसत? तीव्र प्रकाश तुमच्या डोळ्यावर नाही, पूर्ण प्रकाशात. दोरीचा विचार केला, पूर्ण प्रकाशात. ही दोरी पडली, आता कसं, आता काय, आता कसं सर्प दिसेल तिथे आम्हाला? दोरी स्पष्ट दिसली उजेडामध्ये. दिवसा उजेडात दोरी पडली. अंधारात आणि अंधारात दोरी दिसायची काही कामच नाही. सापही नाही. दोरी दिसली नाही तर साप कसा दिसतो? दोरीचं अस्तित्व नाही तर साप. आम्हाला काय लागतंय? उजेड पण नाही. संध्याकाळची वेळ, त्याला मंद अंधकार म्हणतो. अंधार काय म्हणतात आपल्याकडे? सांज वेळ म्हणतात. काय वेगवेगळे शब्द आहेत वेगवेगळ्या भागामध्ये. त्याच्यामध्ये पूर्ण अंधार नाही आणि पूर्ण उजेड नाही. फक्त काय होतं, काहीतरी पडलंय एवढं दिसतं. काहीतरी आहे तिथे, काहीतरी आहे दिसलं आणि त्याच्यावर आमची कल्पना. सगळ्यांना एकच नाही दिसत. आम्ही ज्याची कल्पना होईल अजून घोटाळा. त्याची कल्पना होईल. एकाला साप दिसत, एकाला साप दिसला, एकाला माळा दिसली, एकाला पाण्याची रेस दिसली, एकाला काठी दिसली. काय नाही दिसेल, कोणाला काय नाही दिसेल. जग सर्वांना कुठे सारखं दिसतं तेव्हा? सारखं नाही दिसत. मग त्याचं काय झालं? रजोपहित चैतन्य आश्रित. हजार शास्त्र वापरतो असू दे. रजोपहित चैतन्य आश्रित अविद्येच्या तमोगुणाचा परिणाम म्हणून सर्प दिसला. तमोगुणाचा परिणाम. आणि रजोगुणामुळे आम्हाला ती वस्तू आहे असं त्याचं ज्ञान झालं. आणि हा सर्प आहे हा सत्वगुणाच्या सत्वगुणामुळे कळाला. उत्पत्ती तमोगुणाची, त्याचं दिसणं रजोगुणाचं आणि त्याचं ज्ञान होणं सत्वगुणाचं. उत्पत्ती तमाची, दिसणं रजोचं आणि त्याचं ज्ञान होणं अमुक एक वस्ती म्हणून सत्वगुणाचं आम्हाला दिसलं. तिथं दोरी आहे म्हणून साप दिसला का दोरी नसताना साप दिसेल? साधं उदाहरण आपल्या रोजच्या व्यवहारात. दोरी असताना दिसला साप. बरोबर आहे? चांगला आता लक्ष द्या. ब्रह्मनिष्ठ आपल्या लक्षात घ्यायचं. दोरी आहे म्हणून साप दिसला. साप दिसला तेव्हा साप होता म्हणून दिसला का साप नव्हता म्हणून दिसला? नव्हता म्हणून नव्हता म्हणून दिसला. वा, नव्हता म्हणून दिसला. दिसला, जेव्हा दिसला तेव्हाही नव्हता आणि जेव्हा गेला तेव्हाही नव्हता. मग दिसलं ते काय होतं? साप नव्हता म्हणून दिसला. मग दिसलं काय आम्हाला? नाही तेच दिसलं. बरं, आता हे सगळं दिसतंय ते नाही ते आहे का आहे ते आहे? नाही ते सगळं जग नाही ते आहे, नाही ते दिसतंय आणि नाही तेच दिसत असतं. मुख्य सिद्ध आहे.
नाही ते दिसत असत नाही त्याची कैसे झालेले खेळी, हा. नवे त्याची तेच. दिसू लागली. लागले रे अरूप होते ते रूपाशी आले जीव शिव नाम पावले रे मला चांगलं प्रमाण वा वा नाम घेऊन मला जीव शिव नाम पावले आता काय नाही ते दिसायला लागले आणि नाही ते दिसलेल्याला आम्ही खरं मानलं बस या खोटाळा झाला एवढा मी लंबुटे महाराज आहे माझा काय म्हटलं जातं. घेतलं उचलून वजवलं हो देखील पुढीलाची उजी आपल्या माता जे तरी सांगे कानद तिजे धनुधरा वजन आहे म्हणा तर काय होईल आणखी तुला हो आपण श्लोक हास गेला बघा आजच होईल प्रकृती क्रिया मानानी प्रकृती क्रिया मानानी गुणे कर्मानी सर्वशः अहंकार विमूढ आत्मा इति कर्ताहम इति मन्यते म्हणजे अहंकाराने स्वतःला करता म्हणायला लागला प्रकृतीचं सगळं करणे सगळे प्रकृतीचं आहे प्रकृती केली करणे हा किंवा ती मी म्हणे केली हा मी केली म्हणे हा प्रकृती केली करणे प्रकृती हा, ती मी केली म्हणे भ्रमे ती मी केली म्हणे बरोबर आहे हा शेवटी करते पण सुद्धा प्रकृतीमुळेच याला आलेला आहे दुसरं काय याला करते पण यायचं काय काम सर्व स्वामीची या सत्ता जे विन कानिने प्रतिव्रता जे विन सर्व करता काही ना तो तिच्याशिवाय त्याचं काय बसा बस. मग सर्प दिसला तरी दोरीच होती ज्या क्षणी आम्हाला दोरीचं ज्ञान झालं त्यावेळेस सर्पाचा विषयच नव्हता सर्प कधीच नव्हता तिथे सर्प नव्हताच आम्हाला आमची फक्त कल्पना होती सर्पाचा तिथे अजिबात कधीच लवलेश नव्हता पण दोरीच्या अज्ञानामध्ये सर्पाची कल्पना झाली सर्प काळा आहे का गोरा आहे सर्प लांब आहे का आकुळ आहे सर्प विषारी आहे का कमी विषारी आहे या सगळ्या कल्पना बरं अजून एक मुद्दा चिंतनासाठी भीती आम्हाला सर्पाची वाटली का दोरीची वाटली दोन्ही आता दोन चाल ठीक आहे दिसलेली नसलेली भीती कशाची वाटली सर्पाची सर्प असलेला का नसलेला मग नसलेल्याची भीती आहे का असलेल्याची भीती आहे नसलेल्याची भीती आहे हा आणि ज्यावेळेस असलेल्याचं ज्ञान होईल तेव्हा तीच दोरी घेतो कपडे वाळत घालतो त्याचं काय असलेलं सापडला हाताशी असलेलं सापडलं हाताशी असलेल्याच एकदा दृष्टी तयार झाली असलेल्यापर्यंत दृष्टी गेली नसलेल्याचं निरसन करून असलेल्यापर्यंत एकदा दृष्टी गेली तोच आमचा प्रभू आहे असलेली वस्तू दाखवणं नसलेल्याचं निरसन करणं म्हणजे असलेल्याच्या आड येऊन पडलेले म्हणून त्याचं निरसन करावं लागतं आणि ही जी ब्रह्मनिष्ठता ज्या अंतःकरणामध्ये तयार झाली ते सद्गुरूंचं पहिलं लक्षण आहे आपलं आपण पाहू शकतो बरं का आपल्याला गुरु होण्यासाठी म्हणून नव्हे एक चांगलं भूमिका ज्याला मोक्षाची भूमिका तयार करण्यासाठी ब्रह्मनिष्ठता यायला ती दृष्टी आपल्याकडे यायला वस्तू जिथल्या तिथेच पडलेल्या आहेत वस्तू सगळ्या दिसलेल्या वस्तू आता एक निर्णय झाला एका दृष्टीने सगळ्या दिसलेल्या वस्तू नसलेल्या आहेत आणि नसलेल्याचं जेव्हा भान झालं तेव्हा असलेली वस्तू प्रगट आहे नसलेल्याच्या निमित्ताने नसलेलं असलेल्याला घेऊन प्रगटत असतं नसलेली वस्तू असलेल्या वस्तूचं अस्तित्व घेऊन प्रगटत असतं असलेल्या वस्तूचं अस्तित्व असल्याशिवाय नसलेली वस्तू प्रगटू शकत नाही ती कशी प्रगटेल जर दोरी नसेल तर सर्प दिसू शकत नाही जर साक्षात अधिष्ठान ब्रह्म नसेल तर आम्हाला वरती जग दिसू शकत नाही हो ब्रह्म सूर्य नसेल तर मृगजळ कसं दिसू शकणार असलेली वस्तू सिद्ध असायला पाहिजे आणि असलेल्या वस्तूच्या भ्रमामध्ये असलेल्या वस्तूच्या अज्ञानामध्ये नसलेली वस्तू चमकत असते तुम्ही आरशासमोर नसाल तर आरशातलं दिसू शकत नाही साधी सोपी गोष्ट आहे तुम्ही आता इथे नसा आरसियापुरी आरसा फोटोने ठेवली कोण प्रकाशक सांगता येईल नाही सांगता आरशासमोर आरशिया प्रकाशकांना हा उठून प्रकाशक लावेलिया जैसा भोगना अतिशय तैसा देखना अतिशय तैसा भोगना आरशा आणि तो तेच आरसा बाजूला नेला तर आता मी मात्र आहे तसाच आहे आरसा गेलेली मी जात नाही आणि आत दिसलेलं आरशाचं नाही आत माझ्यामुळे दिसले मी आहे समोर म्हणून आतमध्ये दिसले तो आतला आरशा आपला जो चेहरा आहे तो आरशाचा नाही तो माझा आहे फक्त आरशाने काय केलं
जे इकडचं होतं त्याचं प्रतिबिंब बस एवढंच. आपल्याला सिद्धांतापर्यंत ब्रह्मनिष्ठता जी आहे ती आपल्या अंतःकरणात ही दृष्टी तयार होणं आणि अशी दृष्टी ज्यांची कायम अखंडित दृष्टी झालेली आहे ते सद्गुरूंचं पहिलं लक्षण आहे. आणि दुसरं लक्षण काय आहे? श्रोत्रिय श्रोत्रिय. श्रोत्रिय. श्रोत्रिय तर का असायला पाहिजे? त्यांच्यासाठी गरज नाही श्रोत्रियतेची. त्यांच्यासाठी गरज तो नाही. बोले ते शास्त्र. हा म्हणजे त्यांच्यासाठी गरज नाही का? मंत्र एक ब्रह्मनिष्ठताच पूर्ण झाली की ते भूमिका ते अगोदरचीच आहे, त्यांच्या ठिकाणी तर विषयच नाही. पण कशासाठी पाहिजे? जो शिष्य परिवार आहे, जो जीव म्हणून स्वतःला ज्यांनी धारण केलेला आहे, ज्यांनी जीवपणा धारण केलेला आहे, त्याचा जीवपणा बाद करण्यासाठी श्रोत्रियता पाहिजे. कारण जीवात तो म्हणजे जीव म्हणजे काय सांगा? जीव म्हणजे काय? कशा जीव म्हणजे? आता कुठे जीव आहे आपल्यामध्ये? आता कुठे जीव आहे? जीव कुठे आता आहे की नाही जीव आपल्या? आहे ना. तो कुठे आता? तो जरा हात दाखवतोय, तो पाय दाखवतोय, तो कुठे? जीव कुठे? त्याचं काहीतरी लक्षण करावं लागेल ना. काहीतरी त्याचा मेळ बसव. जीव नाही कसं काय? सगळं जीवावरच चाललंय. जीव घालवण्यासाठी सगळं चाललंय. जीव जातो, जीव येतो आणि जीव सापडे ना. श्रोत्रियता का पाहिजे ना? हे महत्त्वाचं. त्याला जीव जर दाखवलं नाही, हा हे जीवा बरं ठीक आहे, दाखवता येत नाही वस्तू समजा, पण काही लक्षण तर कळायला पाहिजे जीवाचं. बुंजित जीवपणाचे हे कसं जमायचं कळल्याशिवाय? जीवच कळाला नाही तर तो जीवपणा कळाला नाही. जीवपणाचं लक्षण जर कळालं नाही, जीव जर दाखवलं नाही, दाखवलं म्हणजे अभावात ठीक आहे तिथपर्यंत तर पोहोचला पाहिजे. जीव सुद्धा दाखवण्याची वस्तू नाही, जीव सुद्धा पाहण्याची वस्तू नाही, जीव सुद्धा जाणण्याची वस्तू आहे. आणि जाणणारा तो जीवच आहे आतमध्ये. आत्मा नाही जाणार. विशिष्ट जाणीव भगवंती नाही, ते त्याच्या ठिकाणी जाणीव नाही. जाणीव आहे ते प्रतिबिंबाच्या ठिकाणी आणि प्रतिबिंब रूपाने आहे तो जीव आहे. बोला. विशिष्ट अधिक विशेषण बरोबर विशेष विशेषण बरोबर विशिष्ट. विशेष आहे तो आत्मा. विशेष का म्हणायचं त्याला? कारण अंतःकरण उपाधीला चैतन्य, अंतःकरण उपाधी पुरतं मर्यादित झालं. चैतन्य मर्यादित होत नाही, पण उपाधी मर्यादित असल्यामुळे तेवढं ते दिसतं. म्हणून त्याला विशेष म्हणायचं. आणि विशेषाचं विशेषणामध्ये प्रतिबिंब पडलं. विशेषण आहे ते अंतःकरण आहे आणि त्याच्यामध्ये प्रतिबिंब पडलं आणि ते झालं विशिष्ट जीव. विशेषणाने युक्त ते विशिष्ट. आता मला तुम्ही जर विशेषण लावले काय काय लावते महाराज म्हणतात, कोण वेदांत म्हणजे काय संबंध आहे त्याचा? कोण वेदांत म्हणतो, कोण काय अंक म्हणतो, कोण काय 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 म्हणतो. विशेषण लावले की आणि मग मला पण विशिष्ट वाटायला लागतं का? मी विशिष्ट होतो. वेळ लागत नाही ना. विशेषण लागलं. मी पुरुष आहे, लागलं विशेषण. हो. मी काळा आहे, लागलं विशेषण. मी फुटका आहे, लागलं विशेषण. मी आमक्या जातीचा आहे, लागलं विशेषण. मी आमक्या नावाचा आहे, लागलं विशेषण. मी अमुक शिकलेला आहे, लागलं विशेषण. मी श्रीमंत आहे, लागलं विशेषण. मी गरीब आहे, लागलं विशेषण. मी सुखी आहे, लागलं विशेषण. मी दुःखी आहे, लागलं विशेषण. मी पापी आहे, लागलं विशेषण. मी पुण्यवान आहे, लागलं. सगळं विशेषणच आहे. मी वेडा आहे का नाही? मी वेडा आहे. हा वेडा आहे. वेडा नाही. हा तू शहाणा, वेडा सुद्धा शहाणा समजतो. हे चांगलं लक्षण आहे. हे चांगलं लक्षण आहे. सुस्वरूपाने घेऊन जाणार आहे ते लक्षण. सुस्वरूपाचं लक्षण. स्वतःला अज्ञानी समजत नाही, ज्ञानाचं लक्षण आहे. तो ज्ञान हे आमचं स्वाभाविकता आहे. स्वाभाविकता आहे. सच्चित आनंद चित हे आमचं स्वाभाविक आहे. सत स्वाभाविकता आहे आणि आनंद स्वाभाविक. म्हणून आम्हाला ते आवडणाऱ्या वस्तू आहेत. आपला मुद्दा झाला होता जीव. आणि जीव विशिष्ट झालाय तिथे. विशेषणाने युक्त तो विशिष्ट असतो आणि आम्हाला विशेषण लागलेली आवडतात. की नाही? मला आवडतं. माझ्या आवडत सांग. विशेषण कोणाला आवडत नाही? आम्ही सांगतो ताई तुम्ही फार हुशार हो. ज्ञानेश्वरी पाठ आहे. आम्ही एकदा आहे ना कार्यक्रमाला आली नाही मला ते पप्पू गु नाही लिहिलं होतं. पप्पू गु परमपूजन महात्म्याने गमतीवारी पण वेदांत सांगितला. हा तुला गु काढता येते का? शी काढता येते का? बोला सुंदर कितवीला आहे तू? गु काढता गुरुजीचा गु सांगितला. म्हणजे अज्ञान उपाधी. गुरुजींचा गु म्हणजे उपाधी. गुरुंची उपाधी बाद कर. कारण उपाधीच्या पलीकडचं
तेच तर सांगतायत अमूर्ताची परिमूर्तू कारुण्याचा जो आज्ञेचा आहे वतंतू हो असं वर्णन गुरुस्तवामध्ये पहिलीच बोलली अमूर्ताचा मूर्तो कारुण्याचा वर्णन आहे. मग उपाधी गुरुची उपाधीचा गुरु नाही तेच तर चाललंय लक्षणाचा गुरु आहे उपाधीचा गुरु आणि आमची दृष्टी उपाधीत आहे काही नाही. उपाधी कोणाची असली तरी पंचमहाभूताचीच आहे ना, आपण जे मानतो गुरुची असो नाही तर आणि जीव नेमका उपाधीत अडकतो आणि उपाधीत अडकून उपाधीला लागलेल्या विशेषणात अडकून विशिष्टात अडकतो. तो स्वतः विशिष्ट व्हायला बघतोय आणि इतरांना विशिष्टामध्ये पाहतो. गुरु विशिष्ट असला पाहिजे असं कसं मोठा थोडा मठ असला पाहिजे असा पद असला पाहिजे. कुठलं घेऊया आपण पद सर्व शंकराचार्य राष्ट्र उपाधीच आहे ते उपाधी आहे निषेध करायचं उपाधी आहे आणि तेवढे ते नाहीत बरं का तेवढे नाहीत ते हो त्याला कुठलीच उपाधी लागू शकत नाही. का उपाधी लागू शकत असेल उपाधी उपदेय भाव त्यांच्याकडे का नाही कारण उपाधी उपदेय भाव हा समसत्तेत लागतो आणि स्वरूप आणि उपाधीचा विचार केला तर विषम सत्ता आहे ती आहे परमार्थिक सत्ता आणि आहे व्यवहारिक सत्ता. उपाधी उपदेय भाव श्री गुरु लागतच नाही अजिबात टिकत नाही. शास्त्राच्या भाषेत विचार केला असूच शकत नाही त्या उपाधी टच होऊ शकत नाही आणि आम्हाला श्री गुरु उपाधीत पाहायची सवय आहे. श्री गुरु कसा पाहिजे विशेषणाने विशिष्ट असेल तर मग सांगायला बरं वाटतं आमचे गुरु असे असे आहेत एवढे शिष्य आहेत मी एक त्यांचा शिष्य आहे असं उपाधीचं विशेषण नुसती उपाधी मानत नाही हो नुसती उपाधी काय सगळे पडले सगळे जगच उपाधीच पडले नुसत्या उपाधीला किंमत नाही. उपाधी विशेषणाने युक्त असून विशिष्ट व्हायला पाहिजे आणि मग काय जबरदस्त काम विशेषणाने युक्त असलेली उपाधी आली तर आपण सगळे उठून उभं राहतो या 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 कारण विशेषणाने युक्त आहे विशेषणाने युक्त व्यवहारात तिचा मान सन्मान जरूर करावा पण समजण्यामध्ये अधिष्ठानाची दृष्टी असावी कारण व्यवहार निवडून जाईल. विशेषण युक्त असणाऱ्या विशिष्टाला व्यवहारात सन्मान घ्यावा लागतो द्यायला पाहिजे व्यवहार चालण्यासाठी आणि व्यवहार नित्य आहे इथून तिथून ही समज असली पाहिजे. नाहीतर व्यवहार करून टाकू ना आपण एखादा विशिष्ट व्यक्ती आला आणि त्याचा आदर सत्कार केला नाही तर चुकीचं होईल ना ते शिष्टाचाराला धरून होणार नाही. म्हणजे व्यवहार व्यवहाराच्या जागी असला पाहिजे आणि समजूत जी आहे ती समजुतीच्या जागी पक्की असली पाहिजे. समजुतीत पक्का असला पाहिजे व्यवहार चालतच राहावा आणि व्यवहार नित्य आहे आणि व्यवहारातले सगळे शिष्टाचार ज्याला आपण म्हणतो ना हे सगळं चालत राहतं आदरातिथ्य काय सत्कार अमूर्त हे सगळं व्यवहारात आहे सगळं गुणाचा भाग आहे आणि तो तुम्ही जिथं व्यवहार तुम्हाला करायला लागतो तिथं ती भूमिका पार पाडावी लागते. व्यवहाराची आणि अव्यवहारितेची गल्लत होता कामा नये. ते जरी मिथ्या असलं कारण मिथ्यातच तुम्ही वावरता मिथ्या सुद्धा त्या शिष्टाचाराप्रमाणे ते व्हायला पाहिजे. म्हणून कुठलेही संत म्हणत एकमेकांचा तर अनादर नाहीतच करत पण इतरांचाही करत नाही कोणाचाच करत नाही. जे जे भेटे भूत ते मानिजे भगवंत असा भाव तयार झाले सर्वांचा आदर करावा असं नाही का त्याचा गुण त्याच्याकडे असला आपल्याला काय देणे गेले साष्टांग दंडवत आहे कारण प्रकृतीच्या पलीकडे भाव गेला आपला विशिष्ट जीव कशाला म्हणायचं या भूमिका जीव दाखवून म्हणजे श्रोत्रिय असले पाहिजे श्री गुरु जीवाचं लक्षण बरोबर त्यांच्या लक्षात आलं पाहिजे. जीव काय आहे हे विचारल्यानंतर आणि तू जीव कसा आहेस तू जीव नाहीस आणि तू जीव कसा आहेस आता जो समज कशी आहे जीवाची आहे मी जीव आहे आणि जीव नाही कसा ते लक्षात आणून दिलं ही जी श्रोत्रियता आहे ही श्री गुरूंच्याकडे असली पाहिजे आणि त्या शास्त्रोक्त जी प्रक्रिया आहे त्यात घेऊच आपण भेद काढताना पाच प्रकारच्या जीव तो येईल तो त्याच्यात आपण घेऊ ती भूमिका बरोबर श्रोत्रियता पहिले हे 3 लक्षणं त्यांची पूर्ण करू आणि पुढच्या भागामध्ये आपण प्रवेश करायचा प्रयत्न करू. श्रोत्रियता असली पाहिजे. मग जीव शिवाचं ऐक्य आहे मग शिव कसा आहे शिवही सांगितलं पाहिजे जीवही सांगितलं पाहिजे शिवाचं स्वरूप सांगितलं पाहिजे जीवाचं स्वरूप सांगितलं पाहिजे. श्रोत्रियता अशासाठी जग काय आहे तुम्ही नाही म्हणता जग मग दिसतंय ते काय आहे हे सगळं खोटं म्हणतात ते सिद्ध करून दाखवा मला खरं वाटतंय मला खरंच वाटतंय खरं आहे आपल्या सगळ्यांना खरं वाटतंय आजही खरं वाटतंय का बरं नाकार खरं वाटतंय आपल्याला काय काय खोटं वाटतंय बरं खोटं हे कळालंय आपल्याला निश्चय नाही आपला खोट्याचा आपल्याला खरं बी कळालंय खोटं बी कळालंय आपण पुढे गेलेलो आहे पण निश्चय बाकी आहे आपला खऱ्याचा बी निश्चय होणं खोट्याचा बी निश्चय होणं मध्येच असं लढत इथे आला की खरं खोटं निवड होते बाहेर गेले की खोटं खरं विसरून मिळत लागेल खोटंच खरं वाटायला लागलं खऱ्याचा पत्ता नाही लागला बाहेर व्यवहारात काढायला की घरात गेला की मग बिघडते सगळं किंवा नात्या गोत्यात गेला की बिघडते किंवा पैसे मोजायला लागला की बिघडते सगळीकडे बिघडते खऱ्या खोट्याचा मेळ
हा? पैसे मोजायला. जागा भारलेली असते. काय म्हणले बाबा? जागा भारलेली असते.